नमस्कार मंडळी, स्वागत आहे अजून एकदा पर्णिका इंडिया मध्ये. ट्रस्ट मी आज ना थोडा ट्रेडिशनल पॅटर्न घेऊन आली आहे. ट्रेडिशनल म्हणजे ऑथेंटिक इंडियन साड्या. आता भरपूर अशा बायका आहेत त्यांना ना मस्त दिसायचे. ट्रस्ट मी आपण कितीही लेटेस्ट लुक क्रिएट केले, दिस लुक दॅट लुक, कोणती ट्रेंडिंग आयटम रेडी केली, बट जो ट्रेडिशनल मध्ये लुक येतो ना त्याची गोष्टच वेगळी असते. आपली पैठणी म्हणा, काठापदराची साडी म्हणा, किंवा गडचोला, कांजीवरम, बनारसी ह्या ट्रेडिशनल आहेत. याची म्हणजे कल्पनाच नाही. तुम्ही परचेसिंग करायला जर ट्रेंडिंग आयटमची खुशी वेगळी आणि तुम्हाला घेताना माहिती आहे, तुमच्या कस्टमरला माहिती की मी पैठणी घ्यायला जाते, त्याची खुशीच वेगळी असते. तर हे एक इमोशन आहे. आपल्या ट्रेडिशनल साड्या नसतातच. ह्या एक ट्रेडिशन असते, हा एक वारसा असतो. तुम्ही ऐकलंय का, मी माझ्या सासूबाईंची साडी माझ्या लग्नात घातली होती, किंवा मी माझ्या आजल सासूची साडी माझ्या लग्नात घातली होती. दॅट काइंड ऑफ साड्या आजच्या मी तुम्हाला घेऊन आली. जर तुम्ही तुमच्या कस्टमरला ह्या साड्या विकाल तर ते जेन्युइनली वर्षानुवर्ष वारसा हा पुढे पास ऑन करू शकतात. चला पाहूया. पण हा व्हिडिओ B2B चा आहे, क्वालिटी सेगमेंटचा आहे. तुमचा ब्रँड आहे किंवा घरूनच चांगला माल जर विकायचा असेल ना तर हा कपडा तुमच्या कामाचा. चला मी सगळ्यात आधी पहिली साडी पूर्ण ओपन करते, कारण इथे सफेद कलरचं टेबल आहे ना, त्याच्यामुळे फ्लिकरिंग जास्त येईल, म्हणून पूर्ण एकदा ओपन करून दाखवते. ही पहा, याला म्हणतात घरचोला. साडीचा प्रकार आहे. पहिले ना हा ट्रेडिशनल गुजरात आणि राजस्थानचा प्रकार आहे. अगोदरच्या काळात हाताने मॅन्युअली बनवलं जायचं आणि याचं मेन मोटिव्ह काय होतं माहितीये का, आपल्या आकृत्या, आपले जे किल्ले असतात किंवा महल, लाईक राजस्थान ना खूप कल्चरल प्लेस आहे. वायब्रंट कलर्स असतात, लाईक पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा, लाल, लाईक कल्चरल कलर्स. ओके. आणि त्याच्यामध्ये त्या ट्रेडिशनल फिगर मोटिव्स. यामध्ये काय ट्रेडिशनल फिगर मोटिव्स आहेत, बर्ड व्ह्यू घेतला, इथे मीराबाई वीणा वाजवत आहे. ओके, इट्स प्रिटी. इथे कळसचे चिन्ह आहे. मस्त एक राऊंड त्याच्यामध्ये छान अशी बॉक्स बॉर्डर आणि फिनिशिंगला अजून एक बॉक्स बॉर्डर. आणि हे मस्त मेन्युअली इथे सिलेक्शन करण्यात आले. छान आहे ना. त्याच्याहून छान अजून एक वस्त, त्याची बॉर्डर, त्याचं ब्लाउज. दिस इज गोइंग टू बी अ ब्लाउज. व्हेरी प्रिटी आणि रिच ब्लाउज आहे. दोघांचं कॉम्बिनेशन माहिती का, एकदम रॉयल दिसेल. चला मी एकच साडीला जास्त वेळ दाखवणार नाही, भरपूर साड्या आहेत, सगळ्या कव्हर करायच्या आणि माझ्याजवळ टाइम लिमिट आहे. मी 8-10 मिनिटात मॅक्सिमम साड्या दाखवेल. ठीक आहे. आता ही साडी पाहिली ना, याच्यामध्ये दुसरा कलर कोणता आहे आणि दुसरी डिझाईन कोणती आहे, तो म्हणजे हा. मंडळी आवडत असेल तेही सांगा, नाही आवडत असणार तरीही सांगा, कारण की आता मी एकटी बोलते. राईट. आपण दोघं नाही बोलत आहेत आणि मी तुमच्याशी तर गप्पे मारते, पण तुम्ही माझ्याशी कसे गप्पे मारू शकतात कमेंट सेक्शनने. तर मला कमेंटला नक्की मेसेज करा. ठीक आहे, जेणेकरून मी तुमच्या प्रश्न तर वाचेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देईल. म्हणून कमेंट करा आणि नक्की पहिली तुम्हाला 3 प्रश्नांचं उत्तर द्यायचंय. तुम्ही कुठून पाहतायत, तुमच्या सिटीचं नाव. दुसरी गोष्ट, तुम्हाला कशा प्रकाराची व्हेरायटी हवी आहे. ओके, डेडिकेटेडली. आणि तुम्ही एक्झिस्टिंग बिझनेस करतायत का करायचंय, मला 1, 2, 3 असे टप्पे वाईज मला उत्तर द्या. ओके, मला कळेल. आणि अजून काही चौथा प्रश्न असेल ना मनामध्ये की ताई मला डेडिकेटेडली या प्रश्नाचं उत्तर हवंय, मला माहितीच करायचंय, तरी विचारा. मी 100% उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईन. ओके. आता पुढची इमोशन दाखवते. बिंग अ मराठी मुलगी, मला पैठणीशी अतिशय प्रेम आहे. हे माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. ओके. पैठणी साडी. ह्या साड्या अशा रोज तर नाही वापरल्या जात, तुम्हालाही आयडिया आणि मलाही आयडिया. पण हा सण असो, उपवास असो, हरतालिका असो, वटसावित्री पौर्णिमा असो, दिवाळी असो, खाजी असो, सण येऊ दे आपल्या मराठी, सगळ्या ठिकाणी स्वतःचं लग्न असो किंवा दुसऱ्यांचं लग्न असो, पैठणी सगळ्यांवर दरेक ओकेशनला जाते. एवढी मस्त साडी आहे. आता पैठणीमध्ये भरपूर प्रकार आहे. नारायणी पैठणी, महाराणी पैठणी, ट्रेडिशनल फुलांवाली पैठणी, देर आर सो मेनी डिझाईन्स. आणि मोटिव्स वाली पैठणी, मग त्याच्यामध्ये पेटा कॅटेगरीज आहेत, सगळे अवेलेबल आहेत. ओके, चला पुढे जाऊया. आणि पॅटर्न्स असून मी फास्टली दाखवते, कारण की आता आपण गप्पा भरपूर झाल्या. 3-3.5 मिनिटं झाले व्हिडिओला चालू व्हायला आणि अजून मी तुम्हाला प्रॉपर कपडा नाही दाखवलाय. तर ही एक पॅटर्न तुम्ही पहा, अतिशय सुंदर जाल कॉन्सेप्ट म्हणतात त्याला, जाल कॉन्सेप्टची साडी. आणि ही आता चालू आहे. हा नवीन डिझाईन आहे. तुम्हाला नवीन माल जर ठेवायचा आहे ना तुमच्या दुकानामध्ये, किंवा इव्हन सुरूही करतायत तुमच्या एरियामध्ये सगळ्या बायका किंवा मॅक्सिमम बायका जर प्रिंटेड साड्या किंवा नॉर्मल साड्या विकत असाल ना ताई, लाईक एक पाऊल वरचा विचार करा. प्रिंटेड साड्यामध्ये आपली मार्जिन जेन्युइनली कमी असते, तुमची एवढी मार्जिन नसते आणि तुमचा कंझ्युमर बेस रिपीटेटिव्हली एवढा नसतो.
प्लस तुम्ही प्रिंटेड साड्यामध्ये कस्टमरचा एवढा ट्रस्ट बिल्ड करू शकत नाही. कट टू क्वालिटी साडी, जशा ह्या साड्या, याच्यामध्ये तुम्ही आज लहान स्तरावरून ही सुरू करतायत, पण हा सुरुवात पासून तुमच्या कस्टमरचा माइंड सेट जर तुम्ही स्ट्रॉंग ठेवला, लाईक ओके मीनाताई जवळ जो कपडा भेटतो ना तो मस्त भेटतो. बायका ज्या गोष्टी करतात ना, अरे त्या मीनाताई जवळ किती छान छान साड्या आल्या आहेत आणि सगळा मस्त माल आहे, दुकानाचा माल आहे, पण दुकानासारखी प्राइस नाही, कमी प्राइस मध्ये, तर ही मार्केटिंग होते, राईट. तर तुम्हाला असंच करायचंय, चांगला क्वालिटीचा कपडा पर्चेसिंग मध्ये लक्ष द्यायचंय, मार्जिनी चांगल्या कपड्यामध्ये मार्जिन चांगली असते. आता मी तुम्हाला हे अजिबात सांगणार नाही की हा एकदम स्वस्त कपडा आहे, नाही. हा कपडा प्युअर कॅटेगरीचा आहे, म्हणजे याला बनवताना याच्यामध्ये पॉलिस्टर यानी की प्लास्टिक यानी की मॅनमेड फायबरचा अजिबात वापर करण्यात नाही आलेला आहे. हा प्युअर मटेरियल आहे. आणि प्युअर मटेरियल कसा आपल्या हँडलूमच्या साड्याला कसं फील करतो, तर तो कसा एकदम मऊ आणि पातळ असा वाटतो. पण याच्यामध्ये काय असतं ना, हा याच्यावर एक प्रोसेस करण्यात येते, केमिकल प्रोसेस. त्याचं कारण मी सांगते या साड्यांवर का करण्यात येतं. कारण की तुम्ही जर तुमच्याजवळ हँडलूमची साडी असेल ना प्युअर वाली, त्याला जर तुम्ही ह्या वर्षी अशी घडी करून कपाटात ठेवलेली आहे, ठीक आहे, आता ही तुम्ही कपाटात साड्यांवर ठेवली किंवा वरती ठेवली, आता पुढच्या वर्षी किंवा 6 महिन्यांनी तुम्हाला पूर्ण साडी ओपन करायची, पूर्ण साडीला पावडर लावायचं आणि पावडर लावल्यानंतर त्याची घडी उलटी करायची. ही उलटी घडी केली आणि इथून याची घडी पण उलटी केली, अशी तुम्हाला दरवर्षी दर 6 महिन्याला हँडलूमच्या साडीची घडी बदलावी लागते पावडर लावून. ही वर्षानुवर्ष वारसा नाही चालत, म्हणजे त्याला फंगस लागतो, किडं लागतं, आणि ते किडं कारण की नॅचरल प्रोटीन असतं ना, ते खायला लागतं. ती प्युअर साडी, म्हणून ते असं होऊ नये म्हणून याच्यावर केमिकल प्रोसेस करण्यात येते, ज्याची लाईफ शेल वाढते. इव्हन आता त्याला उंदीरही जाऊ शकत नाही, एवढा स्ट्रॉंग बॉन्ड झालेला असतो त्या मटेरियलचा. आता कळालं की आमचा कपडा. आणि हा हँडलूमची साडी 35,000 तर 1.5 लाखापर्यंतची असते, याची एवढी किंमत नाहीये. पण हा 2000 नियर बाय 2025च्या नियर बाय याची किंमत आहे. जर तुमचं शॉप असेल, ही साडीची गोष्ट करते, कमी पण आहे, म्हणजे 199 पासून तर तुम्हाला 2000-3000 पर्यंतच्या साड्या मिळतात. आज मी फक्त स्पेशल साड्या दाखवते, तुम्हाला जर अंडर बजेट साड्याही हव्या आहेत ना तरीही मिळेल. आता ही आहे ना, ही नारायणी पैठणी बिग बॉर्डर कॉन्सेप्ट सोबत आहे, मोठ्या काठाची साडी आहे ही पैठणी. आणि इवन सेलिब्रिटी भरपूर मराठी जे सिरियलमध्ये, ज्या मालिकांमध्ये ज्या ऍक्ट्रेसेस असतात ना, त्यांनी अशा प्रकारची साडी मी भरपूर ठिकाणी पाहिली. कारण की आमचा माल ना जातो, एक रिटेल काउंटरवर जातो, तर फोटोशूट होतात, व्हिडिओ शूट होतात ना, भले आमचं नाव नाही, ते त्यांचं नाव करूनच करतात, त्यांच्या नावाने मार्केटिंग करतात आणि त्याच्या मागे मार्जिनी भरपूर घेतात. तर का तुम्हीही इथे येत नाही? अगोदर पर्णिका इंडिया ऑनलाईन नव्हतं, ही जागा मागच्या 8 महिन्यापासूनच, म्हणजे आता ऑनलाईन व्हिडिओ तुमच्या थ्रू पोहोचायला लागले. याच्या आधी एजंट सिस्टम होती सुरतमध्ये. एजंट सिस्टम मध्ये कसं असतं की तुम्हाला फक्त मध्ये एक प्रोफेशनल एजंट पाहिजे, एजंट कंपनी असते, तुम्हाला त्या एजंट कंपनीला कॉन्टॅक्ट करायचं आणि एजंट कंपनी तुम्हाला इकडे आणेल, आणि तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकत नाही, कारण की आमचा एजंटशी कॉन्ट्रॅक्ट असतो. तो एजंट 10 ते 12% घेतो आमच्याकडून, 10 ते 12% घेतो तुमच्याकडून. आता तुम्हाला आमच्या साईडून 10 ते 12% कपडा महाग पडतो, कारण की आम्ही तर कपड्यामागेच पैसा काढू. दुसरी गोष्ट, तुमच्या कस्टमरला 10 ते 12% तुमच्या साईडून महाग कपडा मिळतो, तर हा फरक होतो. आता आम्ही डायरेक्ट एंड कन्झ्युमरने इथे यायला सुरू केली, एंड रिटेलरने. तुम्हाला मध्ये एजंटची गरज नाही, विदाऊट एजंट हे तुम्ही येऊ शकतात आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये प्युअरचा माल घेऊ शकतात. हा प्युअरवाला माल तुम्ही ना आउट ऑफ सिटी कुठेही राहतात, म्हणजे आता भरपूर सिटींमध्ये ना एक असं मार्केट असतं ना, ज्या ठिकाणी जेन्युइनली कपडा चांगला राहतो, त्या तशा मार्केटमध्ये असा माल जातो. जसं तुम्ही, मी नाव नाही घेऊ शकता रिली सॉरी, तुम्हाला डायरेक्ट अंदाज येईल मी कोणत्या मार्केटची गोष्ट करते, बट तुम्हाला त्या मार्केटचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरही मिळतील. पण ते व्हिडिओ जे होते ना, ते सिंगल पीसचे होते. लाईक मग त्या साड्याही 8-8, 10-10, 15-15 हजाराच्या होत्या. त्यांनी कितीला घेतली? 2000-2500-2200. विकता कितीला आहेत? 8-1000ला. तुमचा एरिया चांगला आहे, तुमच्याकडे जो कन्झ्युमर बेस आहे ना, तो एकदम स्ट्रॉंग आहे. मॅडम, आमच्या कस्टमर तर एकदम प्रो असा कस्टमर जर बेस तुमच्याकडे असेल ना, मग असा माल ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला प्राइस रेंज कमी करायची होऊन जाईल, म्हणजे याच्यापेक्षा अजून तुम्हाला कमी प्राइस पाहिजे, 150 पासून तर 3000 पर्यंतच्या साड्या आहेत. आता ह्यामध्ये 40,000 रेंजेस आहेत, लाईक त्याच्यामध्ये 40,000 डिझाईन आहेत. तर 40,000 मधून 40 तरी तुम्हाला किमान सापडतील ना तुमच्या एरियामध्ये विकणारा माल.
तोच पनिका इंडिया करते, तुमच्या आवडीचा माल तुम्हाला बनवून देते. बट एक पीस अजिबात मिळणार नाही हा, होलसेलमध्ये मिळेल, ते पण सेट वाईज 4, 6, 8, 10चा सेट असतो हा. त्याच्यातून असं असेल की मॅडम हे 2 कलर माझ्या एरियामध्ये चालत नाही, काढू का? काही नाही, ते 2 कलर साईडला ठेवून द्या, त्याच्या जागेवर दुसरे 2 कलर टाका किंवा दुसरे 2 डिझाईन टाका, असं सेट मिळवून घेऊन जा. पण एक साडी नाही, कमीत कमी 10-15 हजाराचं घ्यावं लागेल, तेही सेट वाईज. तर मला ते प्रश्न उरलाय का? विचारा तुम्ही कमेंट सेक्शनला, मी कमेंट आज वाचेल, उद्या त्याचा व्हिडिओ शूट करेल आणि उद्या अपलोड करेल. आणि उत्तर लगेच पाहिजे ना तर नंबर स्क्रीनवर दिले, तिथे कॉल करा, आमची टीम लगेच तुम्हाला उत्तर देईल. ओके, तर कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली आजची डिझाईन नक्की कमेंटला कळवा. मी थोडे सॅम्पल ओपन केले, सगळे ओपन नाही केले कारण की फ्रेश कलेक्शन आहे. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला पटला असेल. पटला आहे तर काय करायचंय? लाईक करायचंय. अजून काय करायचंय? बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायचंय. त्याच्यानंतर त्याच्या जस्ट बाजूला नोटिफिकेशनची बेल येते, तेही दाबायची आहे, जेणेकरून काय होईल, एक्झॅक्टली कधी व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला कळेल. आणि हे सगळं पाहायला फुकट आहे, अजिबात पैसे द्यायची गरज नाही. तर नक्की फुकट करा, काय कंजूसी, नक्की सबस्क्राईब करा, काय कंजूसी करतायत, आणि कमेंटलाही अजिबात विसरू नका. ओके, आज बस एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओला, त्यानंतर बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.